राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आपली भात कापणी पूर्ण झाली। आता त्या दिवशी आपण भात बडवणीचा सुद्धा व्हिडिओ बनवला होता। भात बडवणी सुद्धा झाली, पण मग मित्रांनो कसं आहे, त्या दिवशी वार नसल्यामुळं खाली झुऱ्यात आपण भात काय उपणला नाही। 7-8 गोऱ्यात ना जुड्या वर आणल्यात खळ्यामध्ये। मग आज त्या उपणायचे, तर तसा कालच उपणायचा होता, पण मग काल एक कार्यक्रमाला गेलो होतो मी रांदाफॉल या ठिकाणी। तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवला। तर चला आता रामदास आई गेले पुढं, इथं आदित्य झोपलाय, मी थांबलोय घरापाशी। तर मी जाणार आहे खळ्यामध्ये। तर अजूनही आमच्या गावाकडे ना मित्रांनो कशा पद्धतीने ही भात उपणी केली जाते, भात कसा हडपायचा, त्याची घाण कशी काढायची, हे आमच्या गावाकडे अजूनही पद्धत आहे। तर चला मित्रांनो, आता खळ्यात चालू आहे आपण, भात उपणी चालू आज आपलीवाली। चला मित्रांनो, पक्का ऊन झाला आहे पहा। तर आता आपण चालू आहे खळ्याकडं, तिकडं रामदासची आई भात उपणते तिकडं। त्या बाजू असताना खळ्यामध्ये तिकडं रामदासची आई भात उपणते, आणि तिकडं गोण्या ठेवल्यात आपण। त्या दिवशी तशाच आणून ठेवल्यात, उपणल्या नव्हत्या, कारण खाली वाराही नाही राहत ना, मग ताडपत्री आता लागतोय का वारा? मित्रांनो, वारा एवढा खास नाही लागत, पण मग घ्यायला लागत आहे हडपून, सुपाटानं काय नाही। तर मित्रांनो हे पहा, अशी ही भात उपणी राहते। ही ताडपत्री टाकली इथं, खाली खडको, मग दाणं गोळा करायला थोडी तकलीफ होते ना। ताडपत्रीला आपलं लवकरच मस्त गोळा होतं आहे का नाही। तर ताडपत्री मस्त गोळा होतं ती, आणि मग चालाय उपलाय काम थोडं थोडंच वारायचं ना। आता मी हडपलं थोडं मित्रांनो, ती गाणं उडते। एवढ्या गुन्हे इथं आणून ठेवल्यात आपण। एक गुण तो पण काय, एक गुन्हे पण रामदासची आहे ना। आणि किती आहेत एवढे आहे? 7-8 असतील ना। तर 7-8 गुन्हे असतील मित्रांनो। मग आता त्या उपणून काही घाण बाजूला होऊन फळशा बुसकाट येत्या, त्याच्यातली एखादी गुन्हे कमी व्हाय बसले। आणि मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कसं खळं दिसतं, एकदम रिकामं रिकामं ना। पण आता खळे हो, काही भाताची उडवी, वरईची उडवी, बरंच काय काय येत आहे। मग खळं एकदम सारून, एकदम अंगणावानी, एकदम भरदार खळं असं वाटतं मित्रांनो, एकदम पा। आणि हा खडकाचा खळ आहे, आणि इकडं समोर आहे ना पेर टाकलाय पा, वरई। ते शेजारचे म्हणजे ते उडव्यात ना, त्या शेजारची वस्तू दिसते पा, त्यांची वरई। आता ही वाळात घातली इथं, आणि मग हिचं आहे ना बैलांची पात फिरून हिचं दाणं पाडलं जातं ती। पण हे जरा वाळली का मग दाणं पटकन पडतच मित्रांनो। तर ही पायडं वरईचं आता पेर टाकलं, म्हणजे वरई टाकले पेर म्हणतात मित्रांनो आमच्या गावावरून, बघा त्याला। आणि इकडं आता रामदासची आई उपणते, थोडा मी हडपू लागतो। की घाण आहे काय? नाही एवढी घाण, पण मग फळशा राहतात ना। हा, बुसकाटे राहते ना काही। पाला पाचोळा। चला आता रामदासची आई उपणते, मी थोडासा हडपायला मदत करतो तिला। आता कसा हडपित्यात सुपाटाना, ते पण मी आपल्याला दाखवतो पहा मित्रांनो। आणि इकडून वारा चालेल, मग इकडं उपणला का ते घाण तिकडं उडते आपली फळशा बिळशा। आणि ह्या पाच असताना ह्या सुपाटाना हडपायचा। आता त्या कसा आमच्या गावाकडल्या काही मित्रांनी नाही सांगायला लागणार, पण आता हे पहा मित्रांनो, आता ह्या सुपाटाचा असा कोपऱ्यानं हा कोपरा जायचा असा, आणि एकदम फॅनवाणी पटापट पटापट असा हडपायचा पहा। आता हे उपडलं आहे ना, मी हडपून दाखवतो पहा मित्रांनो। असा हडपायचा घाल थांबत नाही। आणि मित्रांनो, ही एक कला आहे हडपायची। आणि जर अचानक असा हडपता जर गुडघे सुपाट बसला ना, निबार सुपाट बसणार मित्रांनो, नाही तर सुपाट जर हातात निफाडला तर लांब उडून जाईल। तर हे पहा मित्रांनो, असा पुन्हा एकदा मी दाखवतो। आणि वाराही भरपूर झाला, त्याच्यामुळे मग तशी हडपायची गरज आहे। आणि ह्या सुपाट आहे ना मित्रांनो, खाली गंजाच्या लागला का दाणं उडून जातं ती, मग लागला थोडक्यात मित्रांनो, थोडा गंज होता आला का मग। तर चला आता ह्या चालाय आपला काम।
तो रामदाचे आहे म्हणजे उपणी ते त्या उपणी झाला का मग हडपायचा का मया काही आणि उपण्याची मित्रांनो ना ही एक कलाच आहे. एकदम बारीक अशी धार लावायची म्हणजे दाणं म्हणजे घाण बरोबर बाजूला जाते. हा आपला गावठी उपनेर मित्रांनो. अजून आपण घरीच उपणतोय. आता उपनेर निघालत भाताचं पण आपलं काही थोडक्यात भात राहत आहे एवढ्यासाठी उपनेर नाही आणून परवडत ना मित्रांनो. खळ्यामध्ये ना एक उखाळे जुन्या लोकांनी तयार करेल म्हणजे इथंच भात उपणायचा इथंच कांडायचा. तर ह्या असा उखाळा पहा मित्रांनो. ह्या गोणींच्या इथे ह्या पहा एकदम असा खोलगट भाग दिसतो. ह्या पहा उखाळ ह्या. तर मग इथंच ह्या भाता काढणे ह्या जुन्या लोकांचा राहायचा. तांदूळ इथंच तयार करायचं. ह्या गोणीच्या सावलीमुळे आपल्याला एवढा खास नैसर्गिक दिसत मित्रांनो. आणि अजूनही आपली ही जुनी परंपरा जुनं खळं मस्त शेणानं सारून हे आहे आपल्या गावाकडे मित्रांनो. दिसतंय अजूनही. इथून पुढं दिसत नाही दिसणार सांगता येत नाही पण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अजूनही जतन करून ठेवतो ह्या आपल्या जुन्या संस्कृती. उपणे हे त्या इथून पुढं लोका उपनेरनंच भाता काढतील मित्रांनो. तेवढा पण ठेवलं का हा थोडा थोडा भरून ठेवतो ना. तर थोडा ह्या भरून ठेवायला लागेल मित्रांनो. आणि चला हे काम चालू आहे मित्रांनो आज आपल्याकडं. आता ऊन पण भरपूर होतो आहे. आता सकाळची थंडी पण भरपूर आहे. गवता घ्यायला लागतील. आता एक काम संपलं का एक हे आपली कामं नाही संपते मित्रांनो. आणि मित्रांनो आता आपल्या खळीच्या पाळीला तिकडं वर समोर त्या माळामध्ये ज्या हिरवागार गावात होता ना त्या पूर्ण आता वाळेल दिसतंय पहा मित्रांनो. आणि आता इकडं चालाय रामदाच्या आईचा उपण्याचं काम मी हडपाय मदत करतोय. काय आदित्यवर जापामध्ये झोपलाय मग त्याच्या काही चक्कर मारायला लागते. तो जर उठला जोडीतून तर लगेच उडी मारायला बसला मित्रांनो नाही तर तो रडल. त्याच्यामुळं त्याच्या काही लक्ष ठेवायचं लागत आहे मित्रांनो. पोरा स्वरा सगळा सांभाळून हा प्रपंच आपल्याला करायला लागतोय. तर चालेल मित्रांनो आजचं असं काम आपला भात उपण्याचा. मग त्याच्यानंतर थोडा भुईमुग राहिला तो काढणार आहेच आपण. तर मित्रांनो असं काम चालू आहे आज आपला. भात तसाच वर आणून ठेवला होता ना मग ते आज उपण्याचं काम चालू आहे. तर चला या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबणार आहेत. कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय.